Hello friends, ninth English. We are going to learn a play. Part first from this lesson we have finished. Now in this video we are going to learn part second of the lesson, that is the conversation, that is the play. Second guard exists and returned with the goldsmith. See, we have seen there are many people called by the king and they give their justification, clarification for their innocence. बघा की विविध लोकांना की जे काही राजाला असं वाटलं की ते गुन्हेगार आहेत, ते म्हणजे त्यांची चूक आहे संबंधित बाबीमध्ये, तर अशा सर्व लोकांना राजाने बोलवून घेतलं. पण एक जो आहे हा माझा दोष कसा नाही याच्यामध्ये आणि तो त्याच्यासाठी दुसरा दोषी कसा आहे हे या ठिकाणी राजाला समजून देतो आहे, हे आपण बघितलं. आता आपण गोल्डस्मिथचं बघूया की त्या गोल्डस्मिथला बोलवण्यात आलं की ज्यांनी वेळेवरती त्या मनी लेंडरच्या मुलीला दागिने वेळेवर दिले नाहीत म्हणून ती घरातनं बाहेर पडली, तशी ती घरातनं बाहेर पडत नव्हती. तर तिचं म्हणणं काय होतं की याच्यासाठी गोल्डस्मिथ जो आहे म्हणजे सोनार जबाबदार आहे. सोनाराने जर माझे दागिने वेळेवर द्यायचं कबूल केलं असतं तर मी घरातनं बाहेरच निघाली नसते. बघा गोल्डस्मिथचं उत्तर काय आता, इन अ क्रँकी टोन, ओ नोबल किंग, आय बेग ऑफ यू. तो म्हणजे आपल्या क्षमायाचना करतोय, दयेची भीक मागतोय. हाऊ कॅन यू गिव मी सच अ हार्श सेंटेन्स. आता या ठिकाणी सेंटेन्स म्हणजे वाक्य नव्हे, इथं सेंटेन्स म्हणजे शिक्षा. तर मला अशी कठोर शिक्षा तुम्ही कशी देऊ शकता. आय वॉज मिअरली फॉलोइंग युअर ऑर्डर्स टू द लेटर. आणि मी तर तुमचीच आज्ञा पाळलेली आहे. यू कमांडेड मी टू सेट असाइड ऑल माय वर्क अँड गेट द क्वीन्स ऑर्नामेंट्स रेडी बिफोर हर हायनेस बर्थडे. की तुम्हीच मला पत्र पाठवलेलं होतं की सगळं काम बाजूला ठेव आणि राणीचे जे काही दागिने आहेत ते तिच्या बर्थडेच्या आधी, म्हणजे राणीचा वाढदिवस लवकरच येणार होता आणि तिच्या वाढदिवसाच्या आधी सगळे तिचे दागिने जे आहेत ते पूर्ण कर, बाकीचं सगळं काम तू बाजूला ठेव, असं तुम्हीच मला पत्र पाठवलेलं होतं. आणि त्याच्यामुळं तुमचं काम करत बसल्यामुळं ह्या मुलीचं काम लांबलं आणि म्हणून तिला यावं लागलं. सो देअर हॅज बीन ए डिले इन मेकिंग दिस लेडीज ब्रायडल ऑर्नामेंट्स. आणि राणीचं काम मी करत बसल्या कारणानं ही जी नवरी होणारी मुलगी आहे तिचं काम जे आहे ते थोडं डिले झालं, उशीर त्याला लागला माझ्याकडून तिचे दागिने तयार करण्यासाठी. इन द नेम ऑफ जस्टिस युअर हायनेस पार्डन मी, स्पेअर माय लाईफ, आय वॉज जस्ट फॉलोइंग युअर हायनेस ऑर्डर्स. की तुमचीच राजेसाहेब, मी तुमचीच आज्ञा पाळत होतो, तुमच्या आज्ञेचं पालनच मी केलेलं आहे, तुमची अवज्ञा मी केलेली नाही. तर तुमच्या म्हणण्यानुसारच मी राणीसाहेबांचे दागिने करत बसलो आणि त्याच्यामुळं मला वेळ लागला आणि या मुलीचे दागिने मी वेळेवर देऊ शकलो नाही आणि त्याच्यामुळं मग त्याला उशीर झाला. तर माझी याच्यामध्ये काही चूक नाही, मी फक्त तुमची आज्ञा पाळली, तर ह्याची अशी एवढी कठोर शिक्षा मला होऊ नये असं त्यानं आपलं स्पष्टीकरण दिलं. पुढं बघा, किंग, नॉट अनदर वर्ड, युअर एक्सक्यूज डज नॉट होल्ड गुड. टू द गार्ड, टेक द गोल्डस्मिथ अवे टू द गॅलोज अँड हँग हिम ॲट वन्स. आता राजाने काय केलं, नॉट अनदर वर्ड, तो त्याला म्हणाला की एकही शब्द तू बोलू नकोस. युअर एक्सक्यूज डज नॉट होल्ड गुड, तुझं जे स्पष्टीकरण देतो आहे ते स्पष्टीकरण काही पटण्यासारखं नाही, माफ करण्यासारखं नाही. टेक द गोल्डस्मिथ, आणि गार्डला सांगतो, त्या पहारेकऱ्याला, रखवालदाराला सांगतो की याला घेऊन जा या सोनाराला. टू द गॅलोज अँड हँग हिम ॲट वन्स, आणि त्याला तिकडं शिक्षा द्यायच्या ठिकाणी घेऊन झाले, त्याला फाशी द्या, लवकरात लवकर त्याला फाशी द्या. गोल्डस्मिथ सेड, हॅव मर्सी. तो बिचारा दया याचना करतो, क्षमा याचना करतो की माझ्यावरती दया करा. ओ जनरस किंग, की हे दयाळू राजा, आय फॉल ॲट दाय फीट, मी तुमच्या पाया पडतो.
प्लीज फॉरगिव्ह मी जस्ट वन्स, की मला एकदा तरी माफ करा. दिस टाईम लेट मी लिव्ह आय हॅव. आणि तो सांगतो की एकदाच मला फक्त माफ करा आणि मला कृपा करून जगू द्या, मला मारू नका, असं तो राजाला सांगतो. किंग सेड लाऊडली, नन ऑफ दिस एनी मोअर. टेक हिम अवे ॲट वन्स. लेट हिम हँग टू डेथ. राजा जोरात ओरडला आणि ओरडून सांगितलं की नन ऑफ दिस एनी मोअर. आता ह्याला अजिबात सुट्टी देऊ नका, ह्याला अजिबात सोडू नका. टेक हिम अवे ॲट वन्स. ताबडतोब ह्याला घेऊन जा इथून, लवकरात लवकर घेऊन जा. लेट हिम हँग टू डेथ. आणि ह्याला मरेपर्यंत लटकवा किंवा ह्याला फाशी द्या. 2 गार्ड्स ड्रॅग द वेलिंग गोल्डस्मिथ अवे. तो ओरडणारा विवळणारा सोनार त्याला घेऊन 2 गार्ड त्याला म्हणजे ढकलतच त्याला नेलं, त्या ठिकाणी ओढतच नेलं. कोर्टियर्स अँड अदर विस्पर टू वन अनदर आउट ऑफ शॉक. आणि त्या कोर्टामध्ये किंवा त्या राज्यसभेमध्ये बसलेले जे काही सगळे मंडळी होती, कोर्टियर्स होते, दरबारी होते, ते आपसात कुजबुज लागले. त्यांना धक्काच बसला की अशा या निष्पाप माणसाला कशी काय शिक्षा होऊ शकते. सून द गार्ड्स रिटर्न विथ द गोल्डस्मिथ अँड द हँगमॅन. आणि शेवटी ते काय करतात की गोल्डस्मिथ बरोबर आणि ते फासावर लटकवणारा मनुष्य जो आहे त्याच्याबरोबर गार्ड्स परत माघारी येतात. आणि किंग माघारी आल्यानंतर राजा हा परत चिडतो की माझ्या आज्ञेचं पालन केलं नाही, अवज्ञा माझी केली म्हणूनसाठी तो चिडतो आणि सांगतो, व्हॉट, काय झालं, तुम्ही का आला माघारी आता? वाय हॅव यू नॉट कॅरीड आउट माय ऑर्डर्स. माझ्या आज्ञा तुम्ही का पाळल्या नाहीत? हँग द गोल्डस्मिथ ॲट दिस मोमेंट ऑर एल्स यू विल सफर द सेम पनिशमेंट. आणि तो त्या फाशी देणाऱ्याला आणि त्या पहारेकऱ्याला सांगतो की तुम्ही माझी जर आज्ञा आत्ताच्या आत्ता नाही पाळली तर त्याच्याबरोबर तुम्हालाही फाशी मिळेल, तुम्हालाही शिक्षा दिली जाईल. हँगमॅन सेड. आता जो फाशी देणारा मनुष्य आहे त्याला हँगमॅन म्हणायचं. तो काय म्हणतो, होल्डिंग ए नूज इन हिज हँड 1,000 अपॉलॉजीज. तो म्हणतो की 1000 वेळा मला माफी असावी, ओ ग्रेट किंग, हे महान राजा. बट धिस न्यूज डज नॉट फिट द गोल्डस्मिथ्स नेक. इट इज टू लूज. आता बघा काय आता प्रॉब्लेम आला आहे. ओ ग्रेट किंग, बट धिस न्यूज डज नॉट फिट द गोल्डस्मिथ्स नेक. इट इज टू लूज. आता तो काय म्हणतो की ही जी म्हणजे बघा रश्शी जी ज्या दोरीनं फाशी दिली जाते त्याची जी गाठ आहे ती खूपच लूज आहे म्हणतो. ती काय ह्या गोल्डस्मिथच्या किंवा ह्याच्या गळ्यामध्ये ती फिट होत नाही, ही खूप मोठी आहे आणि आपल्याला ह्याच्यासाठी लहान दोरी पाहिजे, खूप मोठी दोरी आहे. मग काय करू? किंग सेड, देन ट्राय इट अराउंड एव्हरी वन्स नेक हिअर, pointing to the subject, and see who is fit. Whosoever has a neck of size of the noose must be hanged. बघा आता तो राजा काय सांगतोय मग, ज्याच्या देन ट्राय इट अराउंड एव्हरी वन्स नेक हिअर. आता या ठिकाणी जे जे लोक उपस्थित आहेत त्या सगळ्याच्या गळ्याचं माप घे. तू सांगितलं सगळ्याच्या मानेचं माप घे. पॉइंटिंग टू द सब्जेक्ट म्हणजे सगळे जे काही राजदरबारी किंवा प्रजा त्या ठिकाणी बसलेली सगळ्यांची मापं घ्या मानेची. अँड सी हू इज फिट. आणि कोणाची मानेचं माप त्या फाशीच्या दोरीला बरोबर बसेल त्याला फासावर द्या. हू एव्हर हॅज ए नेक ऑफ साईज ऑफ द नूज मस्ट बी हँग्ड. आणि ज्याच्या बरोबर मापाचं ते गळ्यातला फास बसेल त्याला तुम्ही फाशीवरती लटकवा, अशा प्रकारचा आदेश तो राजा जो आहे हा आपल्या प्रजेला देतो आहे. सो वी विल स्टॉप हिअर. या ठिकाणी आपण आजचा व्हिडिओ थांबवतो आहे. पुढचा भाग राहिलेला जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुमच्यासाठी स्वाध्याय हा आहे की तुम्ही दिलेला जो भाग आहे हा भाग याच्यावरती नवीन शब्द लिहायचे आणि ते पाठ करायचे आहेत. आणि काय अडचण असली तर तुम्ही व्हॉट्सॲपवरती पाठवायची आहे आणि आपल्या शंकेचं समाधान करून घ्यायचं आहे.
Okay, we'll stop here. Thank you.